उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यात होणाऱ्या प्रस्तावित रामरक्षा पठणापूर्वीच अमरावतीत भाजपने राजकीय वातावरण तापवले आहे. राजकमल चौकात आयोजित कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे सामूहिक पठण करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार निशाणा साधला. कार्यक्रमानंतर बोलताना भाजपच्या नेत्यांनी भगवान हनुमान सद्बुद्धी देवो यासाठी हे सामूहिक पठण आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. प्रवीण पोटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणावर टीका करत खरा पश्चाताप झाला असता तर अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी रामरक्षा पठण केले असते असा टोला लगावला. मुख्यमंत्री असताना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून दूर राहिलेल्या उद्धव ठाकरे यांना आता राजकीय संकट आल्यानंतरच राम आणि हिंदुत्वाची आठवण झाली असा आरोपही त्यांनी केला. आज उद्धवजी ठाकरे नागपूरमध्ये जाऊन राम रक्षाचं पठण करणार होते. आता जेव्हा लोकांनी भीक घातली नाही म्हणून आता राम रक्षाची आठवण आली उद्धवजींना. आज त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता डॉक्टर बोंडे साहेब आहेत, इथे राजूभाऊ आहेत, आमचे महापौर आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी येऊन आम्ही याचं सुंदरकांडचं आपण पठण करतो. या ठिकाणी या सुंदरकांडचं पठण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आज वरुण राजाची सुद्धा कृपा झाली. मला असं वाटतंय की याच माध्यमातून उद्धवजी ठाकरेंना सुद्धा एक सुबुद्धी देऊ की ठाकरेंना सुद्धा बुद्धी देऊ की ते भारतीय जनता पार्टीच्या आता रस्त्याने लागलेले आहे. जेव्हा ते काँग्रेसच्या रस्त्याने लागले होते तेव्हा त्यांना बुद्धी आली नाही. जेव्हा रामाचं त्या ठिकाणी आपण भूमिपूजनासाठी आपण स्थापना करण्यासाठी जेव्हा तिथे गेलो त्या ठिकाणी त्यांनी आपलं जाण्याचं टाळलं. फक्त आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी हे काम केलं होतं. आज मला असं वाटतंय की उद्धवजींनी सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे नागपूरचे भागवत साहेब असो की आमचे मुख्यमंत्री असो सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी पठण करणार आहे, तुम्ही या ठिकाणी या. ऑलरेडी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 दिवस जेव्हा राम मंदिराचा प्रश्न होता तेव्हा 18 दिवस ते तुरुंगात राहिले आणि पूर्ण पठण आमच्या माननीय मुख्यमंत्र्याचं आहे. कुठेही आता जर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही एक पोस्टर या ठिकाणी लावलेलं आहे की आपण जर पाहिलं तर पुस्तकात सुद्धा वाचता येणार नाही, राम रक्षा सुद्धा पाठ तर नाही, वाचता येणार नाही अशी सुद्धाची परिस्थिती आहे आणि त्यांना आता राम रक्षाची आठवण आलेली आहे. मला असं वाटतंय की देवाने त्याला चांगली बुद्धी देव आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर चांगलं होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं काम हो. कारण आता तुम्हाला सांगतो उद्धवजीच्या सोबत उद्धवजीचा पोरगा सुद्धा पप्पांनी काही सांगितलं नाही, मला जे वाटतं ते सुनलो अशी जी भूमिका होती ती सुद्धा येणाऱ्या काळात सुधारल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो की आता ते भाजपचा शर्ट पकडण्याच्या मार्गावर आहे. उद्धवजी हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता कुठे रस्ता राहिला नाही. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उद्धवजींना मोठं केलं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, आता त्याची आठवण झाली की आता एकही त्यांच्या कळपामध्ये एकही आमदार एकही खासदार राहायला तयार नाही. या अनुषंगानं रामरक्षेची आठवण झाली असं मला वाटतं. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत 2019 मध्ये काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून हिंदुत्वाशी तडजोड केली असा आरोप केला. हिंदू मतदार दूर गेल्याची जाणीव झाल्यानंतरच रामरक्षा पठणाचा आधार घेतला जात असल्याचा दावा त्यांनी केला. श्रेष्ठ सुंदरकांड करण्यात आलेलं आहे. त्यांनी हनुमान चालीसा लिहिली. त्यांचं जे सुंदरकांड आहे तुलसीदासांचं ते अतिशय सुंदररित्या सुश्राव्य आज इथे करण्यात आलेलं आहे आणि हे यासाठी की उद्धव ठाकरेला कमीत कमी आता राम 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 जपायची संधी मिळावी. रामरक्षा तर पाठ नाहीये, रामरक्षा तर वाचूनही म्हणता येत नाही, जन्मात कधी म्हटलेली नाही. प्रभू श्रीरामचंद्राची स्थापना झाली तेव्हा ते गेले नाही. एवढा दुर्दैवी माणूस, वडिलाचं ऐकलं नाही, वडिलाची दुश्मनी ज्याच्याशी त्याच्यासोबत जाऊन बसले, हिरवी चादर अंगावर चढवली, औरंगजेबाच्या कबरीवर फुलं टाकले आणि म्हणून हे पाप हे गुन्हे हिंदू माफ करणार नाही, प्रभू श्रीरामचंद्रही माफ करणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने आमच्या आमदार प्रवीणभाऊ पोटे पाटील, राजेशभाऊ वानकडे, महापौर, प्रवक्ते शिवराय भाऊ या सगळ्यांनी आम्ही ठरवलं की प्रभू श्रीरामचंद्राजवळ सुंदरकांड करून उद्धव ठाकरेंना राम 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 जपण्याची संधी द्यावी, त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून आजचं सुंदरकांड.
आज फडणवीसांना देखील निमंत्रण दिलेलं आहे या पठणाला. अरे ते तर आता सगळ्यांना निमंत्रण देतात, पण शीर खुर्मा आणि बकरीचं निमंत्रण पहिले स्वीकारतात आणि त्याच्यासाठी आता हे कोरडं निमंत्रण देऊन फडणवीसांनाही दिलं, बाकीच्या लोकांनाही, साधू संतांनाही दिलं, पण लोक नाही जात ना. लोक कसे फसणार आहे? सत्तेसाठी 2019 साली हिंदूंना जे मतं दिले ते सोडून तुम्ही काँग्रेसच्या जवळ मांडीला मांडी लावून बसले आणि त्या काँग्रेसनं जसं जसं बोललं, औरंगजेबाची जी कबर होती त्या कबरीचं उदात्तीकरण करायला तुम्ही गेले आणि त्याच्यामुळं हे जे पाप आहे हे कसं विसरणार आहे हिंदू लोक? आणि त्याच्यामुळं राम राम करत बसा, घरी बसले तरी चालतं. उद्धव ठाकरे और